महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन सरे चरणा संताची सरे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाजी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्दम् मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे मस्तक हे पाया वार करे संतांचा वार करे संतांचा वार करे संतांचा वार करे संतांचा पायावरी वार करे संतांचा वार करे संतांचा वार संतांचा कहे पायावरी वार करे संतांचा वार करे संतांचा वार करे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता जायाचे शरीर जाईल क्षणात काहा गोपीनाथ पावेचिना तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्वंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराया यांचा संतांकडे प्रार्थना करणारा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. विठ्ठल आज या ठिकाणी सर्वांना कल्पना आहेच असे आपल्या गावाचे सुपुत्र सर्वांचे लाडके सर्व परिचित असणारे पहिलवान वैकुंठवासी श्री नामदेव योगीराज काकडे यांचं हे द्वितीय पुण्यस्मरण आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या परिवाराने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आजचा हा कार्यक्रम म्हणजे आपण ज्ञानोबारायांनी सांगितल्याच्या उक्तीप्रमाणे ये मृत्यूलोकीचे उफराटे येथ अर्जुना जरी आवचटे जन्मलासी असा हा कार्यक्रम आहे जो की ज्येष्ठांनी कनिष्ठा करता आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा सर्वांना माहीत आहे.
आता सर्वांना ह्या गोष्टीची कल्पना आहे की ही जी गोष्ट आहे ही नियतीच्या हातामध्ये आहे आणि त्याच्या पुढे कुणाचं काहीही चालत नाही. काही गोष्टी जीवनामध्ये निश्चित असतात, त्यापैकी मृत्यू हा एक निश्चित आहे. या परिवारावर आणि जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तो इतिहासामध्ये अशा काही घटना घडलेल्या पण आहेत आणि प्रसिद्ध घटना घडलेल्या आहेत. प्रत्यक्ष माऊली ज्ञानोबा जीवनचरित्रामध्ये श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या मुखातले हे वाक्य आहेत. ज्येष्ठांची अधिक निष्ठाने जाणे ज्येष्ठांची अधिक निष्ठाने जाणे अधिक निष्ठाने जाणे कनिष्ठाचे जाणे केले नारायणे उफराटे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की माऊली माझ्या अगोदर तुम्ही जाणं हे काय योग्य आहे का? परंतु देवाने हे उफराटे केलं त्याला कोण काय करणार आहे? माऊली ज्ञानोबा निवृत्तीनाथांच्या अगोदर गेले. वास्तविक ते कनिष्ठ म्हणून तर महाराज म्हणतात की आमच्या मायबापाने जेव्हा आम्हाला सोडलं तेव्हा आम्हाला इतकं दुःख झालं नाही. माय बापे आम्हाते जियले जेव्हा माया बापे आम्हात जियले जेव्हा माय बापे आम्हाते जियले जेव्हा माया बापे आम्हात जियले जेव्हा नाही झाले ऐसे दुःख तेव्हा केला तेव्हा एवढं दुःख आम्हाला झालं नाही. माऊली तेवढं दुःख आम्हाला आता होत आहे कारण तुम्ही आमचे कनिष्ठ बनले. ही एक घटना घडली इतिहासामध्ये. आणि दुसरी घटना दोघेही पहिलवान स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज हेही पहिलवान आणि त्यांचे मोठे बंधूही पहिलवान पांडोबा महाराज दोघंही पहिलवान. यांची पहिलवानकी पुण्यामध्ये प्रसिद्ध होती. हे दोघं सोबतच चालायचे, सोबतच राहायचे. मोठ्या बंधूकडून लहान्या बंधूला त्यांना परमार्थाचं बालकिडू प्राप्त झालेलं. अशी जोडी एकदा पुण्याच्या बाजारामध्ये दोन वळूंची टक्कर लागली. फार मोठं नुकसान दुकानामध्ये ते वळू आणि घुसू लागले. पोलीस प्रशासन काही करू शकत नव्हतं. काय करावं? यांची टक्कर दिवसभर चाललेली, त्या वळूंची टक्कर भयंकर. आणि हे या दोघांना समजलं. दोघं भाऊ पहिलवान रस्त्याने चालले होते. म्हटले महाराज बघा ती टक्कर लागलेली आहे. ठीक आहे. एका भावाने एका वळूला पकडलं आणि एका भावाने एका वळूला पकडलं. दोघांनी दोन वळूचे दोन कान पकडले आणि जे प्रशासनाला जमलं नाही ते त्या दोघं भावांनी केलं. अशी ही जोडी होती इतिहासामध्ये. तशीच ही जोडी होती. दोघंही पहिलवान. सद्गुरू जोग महाराजांच्या अगोदर आणि श्री पांडोबा महाराजांच्या अगोदर सद्गुरू जोग महाराजांना जावं लागलं. वयाच्या 52व्या वर्षी सद्गुरू जोग महाराजांनी देह सोडला. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की इतिहास अशा घटना इतिहासामध्ये झालेल्या आहेत. मोठ्या मोठ्याने या घटना भोगलेल्या आहेत. अशीच ही घटना या ठिकाणी घडलेली आहे. अशीच ही भावांची जोडी होती आणि
ती काळाने त्यांना वेगळं केलेलं आहे. शेवटी काळ असा आहे की तो सर्वांना वेगळं करतो. पुत्र पत्नी सहोदर माय बाप गोताचा पसर मिळती काष्ठे लोटता पूर आदळे दूर होती कल्लाळी. आणि एकदा आदळले त्या एखाद्या दगडावर म्हणा, या काळरूपी दगडावर जेव्हा ही जीवनरूपी नदी आदळते तेव्हा सोबत असणारे लाकडं विखुरले जातात, वेगळ्या वेगळ्या दिशेला निघून जातात. अशा पद्धतीने हा संसाराचा नियम आहे. म्हणून हा तो कार्यक्रम आहे. आजचा जो कार्यक्रम आहे हा नैमित्तिक कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने समस्त महाराष्ट्रातील बरेचसे आणि महाराज मंडळी हा कार्यक्रम जाणून आहेत, विदित आहेत. सर्वांना या कार्यक्रमाची कल्पना आहे, कारण या परिवारासोबत अनेक महाराज लोकांचं सौख्य आहे, सख्य आहे. आता आपल्याला या कार्यक्रमावरून कल्पना आलेलीच असेल की या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थिती आणि मोठ्या मोठ्या महाराजांची लाभलेली आहे. खरं तर ज्यांचं आगमन, तुम्ही जर बीड जिल्ह्यात गेलात तर ज्यांचं आगमन झाल्याबरोबर संपूर्ण पोलीस फोर्स त्या ठिकाणी तैनात असते सर्व, आणि त्या ठिकाणी ती जय्यत तयारी केली जाते. असे तारकेश्वर गडाचे महंत हरिभक्तीपरायण गुरुवर्य श्री आदिनाथजी महाराज हे होऊन प्रत्यक्ष या ठिकाणी आज उपस्थित आहेत. विठ्ठल विठ्ठल तात्या म्हटले की ते काल सकाळी देखील भेटून गेले आणि आज पुन्हा कार्यक्रमाला उपस्थित झाले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन गायक, भजन भीष्म अशी ज्यांना उपाधी प्राप्त आहे, असे या परिवारावर आणि नितांत प्रेम करणारे, या परिवाराशी खूप वर्षापासून आणि संलग्न असणारे आमचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण आबासाहेब महाराज गोडसे आबा या ठिकाणी या कार्यक्रमाला दरवर्षी आवर्जून उपस्थित राहतात. यावर्षी आवर्जून आलेले आहेत. आबांचा या घराशी संबंध फार जुना आहे. हे दोघं फार छोटे छोटे होते. आबा म्हणतात, मी पूजा करायला बसायचो नाही, माझ्याजवळ येऊन बसायचे, मी त्यांना गंध लावायचो. मग अशा बालपणात ज्यांना बघितलेलं आहे त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं त्या परिवारा इतकंच दुःख त्यांना देखील आहे. विठ्ठल विठ्ठल अशाच पद्धतीने या परिवाराशी संबंधित असणारे आमचे बिराजदार महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे हरिभक्तीपरायण माऊली महाराज, हरिभक्तीपरायण सर्व महाराज मंडळी ज्यांच्या मुखातून आपण 7 दिवस भागवत कथा ऐकली, असे आमचे हरिभक्तीपरायण केशव महाराज हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. जे आम्हाला सोहळ्यातून या ठिकाणी घेऊन आले आमचे दत्तात्रय महाराजांचे चिरंजीव हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे हरिभक्तीपरायण अनंत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या संस्थेतील सर्व ही वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि तुम्ही सर्व या परिवारावर प्रेम करणारे भाविक मंडळी, नातलग मंडळी, आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांना अभिवादन करून आपण सेवा आणि प्रारंभ करूया. विठ्ठल महाराजांची वारी चुकली होती. महाराजांना ज्वर निघाला होता असं त्यांच्या इतिहासामध्ये आहे. एकदा ताप आला, काहीतरी आजार, शरीर आहे, शेवटी वारी चुकली. फार दुःख झालं. आमच्या योगीराज तात्यांची वारी चुकली. मागच्या वर्षीची चुकली, या वर्षी चुकली. आता परिस्थिती तशी आहे, वातावरण तसं आहे, कार्यक्रम हा मध्ये येतो, परंतु तरी ते येणारच आहेत. महाराजांच्या जीवनामध्ये देखील असाच प्रसंग आला. वारी चुकली म्हटले, फार दुःख झालं. शरीराच्या कारणामुळे आणि वारी चुकली म्हणून महाराजांना फार शोक झाला. त्याबद्दल महाराजांनी एक प्रकरणच तयार केलेलं आहे की देवा, असं कुठलं पाप माझं आडवं आलं
की मला तुझी वारी घडत नाहीये. काहे पंढरी न देखती डोळे. हा, काहे पंढरीनाथ न देखती डोळे. असं मी काय केलेलं आहे, का माझ्यावर तुम्ही अवकृपा केली की आणि माझ्या जीवनामध्ये ही वारी घडत नाही. अशाच प्रसंगातील हा प्रसंग आहे की जीवनाची सार्थकता कशामध्ये असेल तर ती पांडुरंग दर्शनामध्ये आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. 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 विठ्ठलाची एक देखलिया. विठ्ठलाची एक देखलिया. अवघीच पापे गेली दिगंतरा. अवघीची पापे गेली दिगंतरा. जीवनाची सार्थकता पांडुरंग दर्शनामध्ये आहे. एक सार्थक जीवन आहे, एक निरर्थक जीवन आहे. सार्थक कशाला म्हणावं आणि निरर्थक कशाला म्हणावं. सार्थक म्हणजे ज्याच्या करता जे मिळालं ते त्याच्या करताच उपयोगाला येणं, त्याला म्हणावं सार्थक. आणि ज्याच्या करता मिळालंय परंतु त्याच्या उपयोगाला न येणं याला म्हणतात निरर्थक. एखाद्या सासूबाईने आपले जावाई बापू येणार म्हणून फार मोठा स्वयंपाक करावा, खूप मोठ्या भाज्या कराव्यात, पदार्थ करावेत, परंतु अचानक फोन यावा की येणं होत नाही. आणि मग आता एवढा मोठा स्वयंपाक केलेला काय करायचा. सासरेबाबा म्हणले बघ आपसं करू, आपल्या गावातले भजनी मंडळ आहेत ना त्यांना बोलूया, त्यांना जेवू घालू. जरी भजनी मंडळ जेवले तरी सासूबाईंचं समाधान होत नाही. शेवटी काय, ज्याच्या करता केला तो आला नाही म्हणून तो निरर्थक झाला असं तिच्या दृष्टीने आहे. तसं हा देह ज्याच्या करता मिळालेला आहे तो त्याच्या करताच उपयोगाला जाणं, या देहाच्या माध्यमातून ते साध्य होणं याला म्हणावं सार्थक जीवन. काळ सार्थक केला त्यांनी. काळ सार्थक केला त्यांनी. काळ सार्थक केला त्याने. काळ सार्थक केला त्याने. करीला मनी विठ्ठल. नाम वाचे श्रवणी कीर्ती पाऊले चित्ती समान. काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल. त्यांनी त्यांचा काळ सार्थक केला म्हणजेच ज्याच्या करता जो काळ मिळाला तो त्याने त्याच्या करताच उपयोगाला आणला म्हणून सार्थक झाला. रात्रंदिवस महाराजांनी जीवनामध्ये भगवत चिंतन केलं. काळ जाऊ नेदू वाया चिंतू विठोबाच्या पाया. एक क्षण देखील महाराजांनी वाया खर्च नाही. जो जो दिवस उगवला. जो दिवस उगवला. ज्ञानदेवे सफल केला. सफल केला.
ज्ञान देवे सार्थक केला पद पदांतर कथिला जेने आत्माराम संतोषे. ज्ञानोबरायाने आपला काळ हा सार्थक केलेला आहे. म्हणून हे सार्थक आणि निरर्थक त्याच्या उपयोगाला ती गोष्ट न आणणं निरर्थक आहे. अनेकांचं जीवन निरर्थक आहे. भगवान ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञानाविचेतसाः राक्षसीमासुरीं चैव प्रकृती मोहिनीं श्रिताः. त्यांचं जीवन म्हणजे फुकट आहे. का म्हणजे शेळीच्या गळ्याला जे स्तन येतात तसं त्यांचं निरर्थक जीवन आहे. कनेवी न सोपटे कनसे लागली घनदाटे काय करावे गोमटे ओस नगर ना तरी सरोवर आटले राणे दुखया दुःखी भेटले वांज फुली फुलले झाड जैसे तैसे भक्तिहीनाचे जिने. त्याप्रमाणे ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही आहे त्याचं जीवन हे व्यर्थ आणि निरर्थक आहे. म्हणून जीवन सार्थक व्हावं, काळ वाया जाऊ नये असं जगद्गुरु तुकोबारायांना देखील वाटत होतं. आणि तीच चिंता त्यांना लागली. पंढरपूरचे वारकरी असणारे वारीला निघालेले आहेत. ते वरून प्रस्थान झालं आणि वारकरी निघाले. देवाच्या दर्शनाकरता महाराज म्हणतात मला काही येणं होत नाही, परंतु तुम्ही एक करू शकता, माझा निरोप देवाकडे घेऊन जाऊ शकता. काय महाराज? महाराज म्हटले दुर्लभ असणारा मानव देह मला प्राप्त झालेला आहे. त्याचा एक एक क्षण फार महत्वाचा आहे. हे शरीर मिळालं हे खरं आहे, उपयोगाचं हे खरं आहे, परंतु हे शरीर फार अस्थिर आहे. भागवतकार सांगतात की मनुष्याने बालपणामध्येच परमार्थ करण्याकरता सुरुवात करावी. कौमारे आचरेत प्राज्ञ धर्मान भागवतान इह दुर्लभो मानुषो देहो तत्रापि देही नाम क्षण नाही ते नाही. अध्रुवम त्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे तो निश्चित नाही आहे, निश्चित तो राहू शकत नाही. आपण म्हटलेलो आहे की या देहाचा मृत्यू निश्चित आहे हे खरं आहे, परंतु तो कधी जाईल हे खरं नाही, हे निश्चित नाही. निश्चितता आणि अनिश्चितता या दोन्ही गोष्टी एकत्र राहण्याचं ठिकाण म्हणजे हा मानवदेह आहे. म्हणून महाराज त्या संतांना एक निरोप सांगतात, तो अभंगाच्या पहिल्या चरणात.
तो कधी जाईल काही क्षण सांगता येत भंगुर नाही भरवसा क्षण भंगुर नाही भरवसा अरे सावध थोडा मायाशा अरे सावध थोडा माया आशा काही नचले मग गळा पडला फासा काही नचले मग गळा पडला फासा हे हुशार थोरा हे वळसा गा. हुशार थोरा हे वळसा हे हुशार थोरा हे वळसा गा. हुशार थोरा हे वळसा राम 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 क्षणभंगूर नाही भरवसा एका क्षणात जाऊ शकतो क्षणभंगूर हे जायन कळता ग्रास गेले सत्ता नाही आते ग्रास गेली सत्ता नाही आते ग्रास गेले सत्ता नाही आते भंगोर हे जायन कळता ग्रास गेले सत्ता नाही आते ग्रास गेले सत्ता नाही आते. मग तो देह कुणाचाही असो कसाही असो किती धष्टपुष्ट असो काळा समोर कुणाचं चालत नाही चित करतो आणि हा काळ असणाऱ्या सर्वांच्याच पाठीमागे आहे हे शरीर जातच आहे जाणारच आहे माऊली म्हणतात शरीर जात अगवे हे नाशिवंत स्वभावे मनोनित्वा स्मरावे झुंजावे. हा. की हे अर्जुना हे शरीर तर जाणारच आहे बरं का परंतु कुठल्या पद्धतीने जाणार आहे स्वभावे याचा नाश स्वभावगत होणार आहे नाशाचे 2-3 प्रकार आपण बघतो एक आश्रय नाश आहे एक परता नाश आहे आणि एक स्वभाव नाश आहे काही वस्तू आहेत त्या आश्रयाने नष्ट होतात भिंतीवरचं चित्र असणार हे भिंतीच्या आश्रयाने नष्ट होतं भिंत पडली चित्र पडवून गेली या भिंती चित्राची केवळ होय माती बरं का हा आश्रय नाश झाला देहाचा आश्रय नाश देखील होतो कारण देह ज्याच्या आश्रयाने राहतो त्याचा नाश झाला की देहाचा नाश होतो देह कशाच्या आश्रयाने राहतो प्रारब्धाच्या आश्रयाने देह राहतो जेवढं प्रारब्ध या देहाचं आहे तेवढं प्रारब्ध संपलं की देहाला तिथे जावं लागतं देह तव आहे देह तव आहे प्रारब्ध आधीन देह तव आहे देह तव आहे प्रारब्ध आधीन देह तव आहे देह तव याचा मी काशी नवा उभार याचा मी काशी नवा उभार
देहाचं प्रारब्ध संपलं की देह जिथे असेल तिथे तसाच जातो. ज्याप्रमाणे मोबाईलची बॅटरी संपली की मोबाईल कधी बंद पडेल काही सांगता येत नाही. तुम्ही किती महत्त्वाचं बोलत असाल तरी ती बॅटरी असा विचार करत नाही की एवढं वाक्य त्यांचं पूर्ण होऊ द्या मग आपण संपूया. तसं नाही. तसं प्रारब्ध एकदा संपलं की मनुष्य काही करत असला, कुठेही असला, कुठल्याही अवस्थेत असला तरी तिथे तो लगेच डिस्चार्ज होतो, जातो. आता कोण कुठं जातं, कोण कुठं जातं आपल्याला माहीतच आहे. हा, तर हे प्रारब्ध आहे, त्या देहाचा आश्रय आहे. हा देह त्याच्या आश्रयावर जगत असतो, राहत असतो. नवे नवे सर्व क्रियाकलाप हे प्रारब्धाच्या अधीनच घडत असतात. म्हणून आश्रय नाश देखील या देहाला आहे. या देहाचा परता नाश देखील आहे, त्यालाच परेच्छा प्रारब्ध असं म्हणतात. दुसरा देखील या देहाचा नाश करू शकतो, म्हणून याला परता नाश आहे. आणि त्याचबरोबर या देहाचा स्वभाव नाश देखील आहे. स्वभावताच हा देह आणि दिवसेंदिवस नाशाकडे जात आहे. 6 विकार या देहाच्या पाठीमागे लागलेले आहेत. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते है ना, आणि विनश्यते. आधी हे जे 6 विकार आहेत या देहाच्या पाठीमागे आहेत. म्हणून या देहाचा नाश सहज 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 आहे. म्हणून जायाचे शरीर, हे शरीर जायाचं आहे. जायाचं म्हणजे जाणार. असाच एक शब्द माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये वापरतात. माऊली म्हणतात, जायाचे जैसे लेणे अंगावरी हाच वाणे, तैसे देह धरणे उदास तयाचे. जी गोष्ट जाणारी आहे त्याचा अभिमान घेऊन काय उपयोग आहे. एखाद्या माऊलीने एखाद्या मैत्रिणीचे दागिने उसने घेतलेले आहेत लग्नापुरते. मला लग्नाला जायचंय, तुझे दागिने दे. तिने सर्व दागिने तिला दिलेले आहेत आणि ती जेव्हा लग्नात जाते तिची सर्व स्तुती करतात. किती आणि मोठे दागिने हिने घातलेत, हा हा किती सुंदर दिसते आहे. परंतु तिला माहीत असतं की हे दागिने आजच्या दिवसच आपल्याकडे आहेत, संध्याकाळी गेलं म्हणजे परत द्यायचे आहेत. त्यामुळे तिला कुठलाही गर्व होत नाही, तिला अभिमान होत नाही त्या दागिन्याविषयी, कारण ते जाणारे असतात. जायाचे जैसे येणे अंगावरी आहाच वाणे. तद्वत हे शरीर जे आहे ते जायाचे शरीर हे उसनं आणलेलं आहे. कुणाकडून उसनं आणलेलं आहे. देह तव उसना अनिला पाचाचा शेखी त्याचा जासी देणे. शेवटी मात्र ज्याचा त्याला द्यावा लागणार आहे. म्हणून जायाचे शरीर जाईल क्षणात, विलंब न लावता देह जाईल हा प्रकार. म्हणून अशा अनेक ठिकाणी हा देह जाणार आहे असे आपल्याला प्रमाण सापडतात. उठा साधू संत साधा आपुले हित, जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत. देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल. अशा प्रकारचा हा माझा देह आहे. महाराज म्हणतात हा देह जाणारा असणारा, आणि तरी देखील इतके दिवस झालेत, एवढ्या दिवसापासून मी प्रतीक्षा करतोय, परंतु आणखी मात्र मला परमात्म्याची प्राप्ती झाली नाही. का झाली नसेल. मी काय करायला पाहिजे. काय देह घालू करवती खरमरी टाकूया भितरी अग्नी माझी. काय सेवू वन शीत उष्ण तहान साहो की मौन धरून बैसो. काय काय करू जेणेकरून त्या परमात्म्याची मला प्राप्ती होईल, अशी महाराजांची ती उत्कट अवस्था इच्छा. आणि हा गोपीनाथ मला का प्राप्त होत नाही. महाराज तुम्ही सर्व मंडळी पंढरपूरला जात आहात आणि तुम्हाला देवाची भेट होईलच. त्यामुळे तुम्ही कसे आहात तर तुम्ही कृपेचे सागर आहात, एवढा निरोप माझा देवाला सांगा. अभंगाचं दुसरं चरण. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे
करायचं तर आहे. जेव्हा एखादी वस्तू प्राप्त होत नाही ना तेव्हा कुणाची तरी मदत घ्यावी लागते माणसाला. आणि या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज संतांची मदत मागत आहेत. तुमच्या मदतीने हे कार्य होऊ शकतं. संतांच्या माध्यमातूनच हे कार्य होतं. परमार्थ हा संताविना प्राप्तच होत नाही. परमार्थाची खूणच ती आहे. बघा, एखादा लहान बालक आहे, अंगणामध्ये खेळत आहे. खेळता खेळता त्या अंगणातील चिखल त्याच्या अंगाला लागला. त्याचं अंग चिखलाने भरलं आणि तेवढ्यात त्याचे वडील ऑफिसमधून आले. मुलाला वाटलं आपले वडील बाबा आलेले आहेत, म्हणून मुलगा धावत धावत त्यांच्याकडे निघाला. बाबा आले म्हणून जवळ निघाला. तर त्याच्या वडिलाचे चांगले कपडे होते अंगावर, ऑफिसचे कपडे होते. वडील म्हटले, दूर हो, माझ्या जवळ येऊ नकोस, कारण माझे कपडे आणि त्या ठिकाणी खराब होतील, दूर हो. आता त्या मुलाला दूर केल्यानंतर इतका मुलगा लाडाने तो धावत धावत आला होता, परंतु वडिलांनी त्याला दूर केलं. मग त्या मुलाकडे एकच पर्याय उरतो, तो पर्याय म्हणजे आई. मग तो मुलगा तसाच आईकडे जातो. आई त्या मुलाला मात्र दूर करू शकत नाही, दूर जा म्हणू शकत नाही. आई त्या मुलाला जवळ घेते, त्याच्या अंगावरचे ते असणारे भरलेले कपडे, चिखलाने माखलेले कपडे ते बाहेर काढते आणि त्याला स्नान घालते. स्नान घालून त्याला सुंदर नवीन वस्त्र त्या ठिकाणी परिधान करते. त्याच्या अंगावर अलंकार घालते. त्याला सुंदर अशा प्रकारे गंध पावडर जे आहे ते त्याला लावते. तो मुलगा फार सुंदर शृंगारीले बाळ ती आई त्याचा शृंगार करते त्या मुलाचा. तोपर्यंत त्याचे वडील चहा पिऊन बसलेले असतात आणि मग आई त्या मुलाला त्याच्या वडिलाकडे पाठवते. आणि मग मात्र तो मुलगा धावत आला रे आला की वडील आता त्याला उचलतात आणि मटामटा मुके घेतात. अगोदरही तो मुलगा आला होता, परंतु डायरेक्ट आला होता, तेव्हा मात्र वडिलांनी त्याला स्वीकारलं नव्हतं. आताही तो मुलगा आला, पण आता इनडायरेक्ट आला. कुणाच्या थ्रू आला? आईच्या माध्यमातून आला. म्हणून वडिलांनी त्याचा स्वीकार केला. आणि तद्वत असंच आहे. बघा, तुम्ही आम्ही सर्व लहान बालकच आहोत. या संसारूपी खेळामध्ये आपण खेळत आहोत. आपण बालक का आहोत? बालकाची व्याख्या ती असते की जो खेळण्यामध्ये रममाण होतो त्याला बालक असं म्हणतात. तुम्ही आम्ही बालक खेळण्यामध्ये रममाण आहोत. देवाने सर्व खेळणे दिलेले आहेत. गाडी, बंगला, बाहुली, जे काही संसारामध्ये ज्याच्यात जो अडकलेला आहे ते देवाचं काय आहे? खेळणंच आहे. आणि त्यात हे जीव सर्व गुरु फटलेले आहेत. वयानुसार ते खेळणे आपोआप सुटतात. लहानपणी आपल्याला जे खेळणे आवडतात, ज्या खेळण्याकरता आपण रडतो, विशिष्ट वय झालं की ते खेळणे आपोआप निघून जातात. मग आपण रस्त्याने चालू एखादं खेळणं पडलेलं असलं तर आपण त्याला लातेने मारतो, फेकून देतो. का बरं? आता ते वय राहिलं. त्याच खेळण्याकरता आपण रडलो होतो, परंतु तेच खेळणं आपण आज लातेने मारतो. विशिष्ट वयामध्ये खेळण्याचा आपोआप विसर पडत असतो. सर्व खेळणे काही विशिष्ट वय असतं. मनुष्य मानाकरता हापापलेला असतो, परंतु एक विशिष्ट वयात गेला त्याला ते मान वगैरे काही वाटत नाही. त्याचं कोणी हार घालावा, कोणी नाव घ्यावं, त्याला त्याचं काही वाटत नाही. एक विशिष्ट वय असतं. मनुष्य पैशाकरता खूप धडपड करतो, परंतु थोडंसं काही दिवस निघून गेले की त्याला कळतं की याच्यात काही खरं नाही आहे. तो त्याला एवढी जीवनामध्ये महत्त्व देत नाही. हे सर्व खेळणे आहेत. मनुष्य विशिष्ट वयात त्या खेळण्यामध्ये अडकत असतो. शेवटी जीवनाच्या अंतसमयाला त्याच्या लक्षात येतं की हा सर्व खेळच होता, हा सर्व बाजार होता, त्याच्यामध्ये आपण अडकलो होतो. परंतु आपलं मुख्य कर्तव्य राहून गेलेलं आहे. मग तो धावतो परमात्म्याकडे, परंतु परमात्मा त्याला तसा स्वीकारत नाही, कारण तो थेट आलेला आहे. कारण तो खेळता खेळता त्याचा अंग भरलेला आहे चिखलाने. संसार खेळताना, संसारामध्ये रममाण होत असताना संसारातील काही जे चिखल म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आदी विकार आहेत,
हे त्या जीवाला त्या ठिकाणी आणि घाण करतात, मलिन करतात. तो जीव मलिन होतो आणि परमात्म स्वरूप होण्याची इच्छा करतो. तसं देव त्याला स्वीकारत नाही. तुला स्वच्छ व्हावं लागेल, पवित्र व्हावं लागेल. म्हणून मग त्या जीवाला परमात्मा जसा आणि पिता आहेत तसे या जीवाची आई कोण असेल तर माता भक्ती भेटली परवंट किंवा तुम्ही संत माय बाप पावन. संतांना आईची उपमा दिलेली आहे. हा जीव या संतांकडे जातो आणि संत त्याला मात्र मग शुद्ध करतात. संत त्याला भक्तीच्या पाण्याने स्नान घालतात. अभयम सत्व संशुद्धीर दैवी गुणाने त्याला सुशोभित करतात. त्याच्या अंगी दैवी संपत्तीचे गुण असतात. हा जीव इतका सुशोभित होतो महाराज. संत सुंदर का असतात तर संतांच्या ठिकाणी हे दैवी गुण असतात, हे अलंकार असतात. म्हणून तिन्ही लोक त्यांच्या अपेक्षा करतात. आघवी या जगा एक शव्य जैसे उदक तैसे जया ते तिन्ही लोक आकांक्षिते. ज्या माणसाकडे हे दैवी गुण असतात तो मनुष्य सर्वांना व्हावा असा वाटतो. व्हावा वाटे जळा तुका म्हणेसाठी गुणा. असे संत त्या जीवाला गुणाने युक्त अलंकार युक्त बनवतात आणि मग तो जीव जेव्हा परमात्म्याकडे शुद्ध होऊन जातो ना आणि मग देव त्याचा स्वीकार करतो. पाळी पंढरीनाथ पाळी पंढरीनाथ लळा त्याचा पाळी पंढरीनाथ लळा त्याचा पाळी पंढरीनाथ हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि असणारा त्यांचा लळा पाळत असतो. त्यांचा लळा त्यांच्यावर प्रेम करत असतो. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी संतांचा आश्रय घेतात की तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा. तुम्ही माझा देवाला निरोप सांगा. निरोप सांगा म्हणजे माझी आठवण करून द्या. आणि नुसता निरोप सांगू नका, फार म्हणजे पुन्हा पुन्हा सांगा, जरूर सांगा. आणि विशेष रूपाने आठवण करून द्या की मी तुमची फार आठवण करत आहे नवे नवे. आणि हे शरीर कधी जाईल काही सांगता येत नाही आणि तुमची अद्याप मला भेट झाली नाही, हा निरोप सांगा. संत म्हटले महाराज तुम्ही आमचीच का निवड केली तर महाराज सांगतात तुम्ही कृपेचे सागर. संत कृपेचे सागर आहेत. साधू संत दयेचे सागर ठेवेला कर
असतं, अपार अमाप ते पाणी असतं, त्याप्रमाणे संतांच्या ठिकाणी जी कृपा आहे ती अमाप आहे, अपार आहे. म्हणून तर त्यांना कृपावंत म्हटलेलं आहे. बरं का? कृपावान वेगळा आणि कृपावंत वेगळा. ज्याच्याकडे थोडीशी कृपा असते त्याला कृपावान म्हणायचं, आणि ज्याच्याकडे अनंत कृपा असते त्याला कृपावंत असं म्हणायचं. म्हणून संत हे कृपावंत आहे. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. म्हणून तुम्ही कधीही माझ्या निरोपामध्ये आणि त्या ठिकाणी चूक करणार नाहीत. हा निरोप तुम्ही अवश्य देवाला सांगाल, मला माहीत आहे, कारण तुमचं जगावर प्रेम आहे. म्हणून तुम्ही करुणाकर आहात, करुणावंत आहात. माझ्यावर एवढी कृपा करा. संत म्हटले काय निरोप सांगायचा? अभंगाचं तिसरं चरण. अनाथ ज्ञान कोणी नाही त्याला, अनाथ ज्ञानी कोणी नाही त्याला, अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला, अनाथ अज्ञानी कोणी नाही, अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला. विठ्ठला ठेवी माझा, विठ्ठला देवी माया विठ्ठला ठेवी माझा, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. महाराज सांगतात की देवाला सांगा की माझ्याकडे लवकर लक्ष द्या. का तर मी अनाथ आहे. अनाथ, ज्याचा कोणी नाथ नसतो तो अनाथ असतो. तुमच्याशिवाय माझा दुसरा कोणी नाथ नाहीये. म्हणून मी अनाथ आहे. म्हटले अनाथ असला तरी काय अडचण आहे? म्हटले अनाथ असून मी अज्ञानी आहे. एखादा अनाथ असून तो स्वतःचं आपलं विश्व निर्माण करू शकतो, परंतु जर तो अज्ञानी असेल मग मात्र त्याच्याकडे आणि लक्ष द्यावं लागतं. तसा मी अनाथ तर आहेच आहे. माझा पाठीराखा तुमच्याशिवाय दुसरा कोणी नाही आहे. त्याचबरोबर मी अज्ञानी देखील आहे. मला काय करावं, कसं करावं, स्वतःच्या सामर्थ्यावर हा भवसागर तरुण जाण्याचं सामर्थ्य आणि माझ्याकडे नाही आहे. त्यामुळे अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला. बरं का? तुम्ही काय करा, पाया पे विठ्ठला ठेवी मज. तुमच्या पायाचा मला आश्रय द्या. तुमच्या पायाच्या आश्रयाने आणि ही भवनदी ही सहज तरून जाईल. परमात्म्याच्या आश्रयाशिवाय आणि जीव हा भवसागरातून तरून जाऊ शकत नाही. भगवान स्वतः सांगतात की दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव य प्रपद्यन्ते मायाम एताम तरन्ति ते. जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारिन मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एक. देवाच्या पायाजवळ राहिल्यामुळे आणि हा भवजाल त्याला काही करू शकत नाही. कोळी असतो ना, तो मासे पकडतो बघा, त्याच्या जाळ्यामध्ये सर्व मासे येतात, परंतु त्या कोळ्याच्या पायाजवळ जे मासे फिरतात ना ते मात्र त्या जाळ्यामध्ये अडकत नाहीत, कारण जाळं पुढं असतं.
आणि त्याच्या पायाजवळ मात्र जे मासे असतात ते सुरक्षित राहतात. तद्वत या भवजाळ मध्ये सर्व जीव अडकतात, परंतु परमात्म्याच्या पायाजवळ जे राहतात ते मात्र सुरक्षित राहतात. म्हणून पाया पे विठ्ठला ठेवी मज. देवाच्या पायाजवळ असणारे माणसं निर्भीड असतात, त्यांना कशाची चिंता नसते. भवसागर तरता कारे करीतसा चिंता, पैल उभा दाता कटीकर ठेवून या, त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जगजेठी, भावा एकासाठी खांदावा हे आफुल्या. असा हा परमात्मा आहे. म्हणून देवा, तुमच्या पायाचा आश्रय मला द्या, तुमच्याशिवाय माझं दुसरं कोणी नाही आहे. संत म्हणतात, हे आम्हीच का सांगावं, आम्हीच का सांगावं. तुम्ही सांगितलं तर चालत नाही का. महाराज म्हटले, नाही महाराज, हे तुम्हालाच सांगावं लागेल, कारण तुमचं म्हणणं देव मोडणार नाही. तुम्ही देवाला कुठली विनंती केली, देव तुमचं ऐकू शकतो, कारण देव तुमचा कामारी दास आहे. तुमच्या शब्दाकरता तो लालायित असतो. चिंतिल्या रोकडे मनोरथ असा परमात्मा तुमच्या आणि इकडे असतो. त्यामुळे तुम्ही जर देवाला सांगितलं ना, तर देव निश्चितच माझी रक्षा करेल. असं अभंगाच्या शेवटच्या आईशी करणी रवा, तुका मने आईशी करणी रवा, तुका म्हणे आयसी करा निर्वण, मग तो रक्षण करील माझे. संतांनी जर निर्वण केली, आठवण करून दिली, देवाला विनंती केली, तर परमात्मा त्या जीवाचं रक्षण करतो हे निश्चित आहे. तुका म्हणे तुम्ही निरविल्या वरी, मग मज हरी उपेक्षिना. माझी देव उपेक्षा करणार नाही, म्हणून तुम्ही निर्वण करा, अशी संतांकडे मागणी करतात. बघा, जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा हा पालखी सोहळा आणि याच मार्गे मार्गस्थ होतो आणि महाराजांच्या
या पालखी सोहळ्यामध्ये दरवर्षी या परिवाराची पंगतही असते, काही वारकऱ्यांना भोजनही असतं आणि त्या ठिकाणी आमचे वैकुंठवासी नामदेवराय हे फार सेवा करायचे. संतांची फार त्यांनी सेवा केली, वारकऱ्यांची फार सेवाही केली आणि त्या सेवेमुळेच ते सर्वांचे प्रिय झाले, सर्व वारकऱ्यांचे परिचित झाले होते. असाच प्रसंग असणारा संत कबीरांच्या जीवनामध्ये हा घडलेला आहे. संत कबीरांच्या घरी अशीच दिंडी आली. संत समुदाय आला आणि महाराज त्यांच्या भोजनाची व्यवस्था करायची असताना कबीर महाराजांनी घरामध्ये आदेश दिला की आज भोजन बनवा, संत मंडळी आपल्याकडे आलेले आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत नामदेव महाराज आदी करून सकल संत, महाराष्ट्राचे संत हे तीर्थयात्रेला गेले होते. तेव्हा काशीमध्ये कबीरांच्या घरी गेले, परंतु कबीरांच्या घरची परिस्थिती मात्र फार गरिबीची होती, हालाकीची होती. आतून आवाज आला, महाराज तुम्ही स्वयंपाक करण्याचा आदेश तर देत आहात, परंतु घरात काही नाही आहे. म्हटले ठीक आहे, काय काळजी करू नको, त्याची व्यवस्था करतो म्हटले आम्ही. बाजारात जाऊन बघितलं, कोणी उधार द्यायला तयार नाही आहे. संध्याकाळची वेळ झाली होती, आता थोड्याच वेळात दुकानं बंदच होणार होते. महाराजांनी कमालाला सोबत घेतलेला आहे आणि हे असणारे दोघे बाजारामध्ये गेले असता सर्व दुकान बंद झाले होते. रात्रीची वेळ होती, भोजनाची व्यवस्था केली पाहिजे. महाराजांनी विचार केला की संत उपाशी जाणं सर्वात मोठं पाप आहे, त्याच्यापेक्षा मोठं पाप नाही. बाकी सर्व पाप त्याच्यापेक्षा कमीच आहेत. मग छोटं पाप की मोठं पाप? कमाल म्हटले बाबा म्हणजे काय? म्हटले असं आहे, आता कुठलाच वाणी हा उपास या ठिकाणी आपल्याला अन्न उपास आणि उपलब्ध करून देऊ शकत नाही आहे. त्याकरता आता आपण होऊन काहीतरी केलं पाहिजे. म्हटले काय? म्हटले थोडी कृष्ण नीती वापरली पाहिजे. आपण एखाद्या वाण्याच्या दुकानातून भोजना इतकी सामुग्री आणूया. म्हटले काय करायचं? म्हटले काय नाही, या वाण्याचं घर फोडायचं. रात्री त्यांनी एका वाण्याचं असणारं घर फोडलं, कमालाला आत पाठवलं आणि सांगितलं जेवढं संतांना लागतं तेवढंच अन्नधान्य त्या ठिकाणी घेऊन ये. कमाल असणारे मध्ये गेलेले आहेत. त्या दुकानामध्ये अनेक धनाच्या राशी पडलेल्या होत्या. त्या वाण्याचं सर्वच त्या ठिकाणी धन पडलेलं असताना देखील कमालाने मात्र त्या ठिकाणाहून तेवढंच अन्न घेतलं जेवढं संतांना लागत होतं. काय असतील तर तो गुळ असणारा, पीठ असणारं, नमक मिरची काय जे आणि लागेल ते त्यांनी स्वयंपाकाकरता कमालाने आपल्या गाठोड्यामध्ये ठेवलेलं आहे, बांधलेलं आहे. बाकीच्या कुठल्याही वाण्याच्या वस्तूकडे त्यांनी ढुंकूनही बघितलं नाही. त्याची अपेक्षाही इच्छाही झाली नाही त्या वस्तू घेण्याची. वाणी मात्र झोपलेला होता. तरी पण त्या चोरीमध्ये एक इमानदारी काय केली? कमाल महाराज म्हटले की आपण हे अन्न घेऊन जात आहोत ना, कुणालाही न विचारता एखाद्याची वस्तू घेऊन जाणं म्हणजे ती चोरी ठरते. त्याला न सांगता घेऊन जाणं. त्यामुळे आपण त्या पापातून वाचण्याकरता त्या वाण्याला सांगितलं तरी पाहिजे. झोपलेला असणारा वाणी त्याला उठवलं. वाणी दादा, तुमच्या घरातून हे मी सामान घेऊन चाललेलो आहे. बस तेवढं त्यांनी वाक्य ऐकलं, तो वाणी जागा झाला. त्यांना वाटलं की वाणी उठेपर्यंत आपण बाहेर निघून जाऊ, परंतु यांनी अगोदर गाठोडं बाहेर फेकलं आणि स्वतः अर्धे बाहेर निघाले. पाय नुसते बाहेर यायचे बाकी होते. पण तेवढ्यात हा वाणी पाठीमागून आला आणि त्यांनी मात्र दोन्ही पाय पकडले, घट्ट पकडले. बाहेर असणारे कबीर महाराज ओढत आहेत, तो वाणी असणारा मध्ये ओढत आहे. तो शेवटी वाणी ताकदवान होता, त्यांनी काही सोडलं नाही.
कमाल महाराज म्हटले बाबा आता काळजी करू नका. हे बघा संत घरी आहेत. जर या वाण्याने मला मध्ये ओढलं तर मी कोण आहे, कुणाच्या घरचा आहे हे याच्या लक्षात येईल. आणि जर लक्षात आलं तर हा आताच सर्व लोकांना घेऊन आपल्या घरी येईल. सर्व संतांच्या समोर सांगेल की यांनी माझ्या घरी चोरी केली. संत भोजन न करता आपल्या घरातून निघून जातील. फार आणि मोठा दोष लागेल. याकरता बाबा तुम्ही एक काम करा, हे जे धान्य आहे ते घेऊन जा आणि या वाण्याला माझी ओळख पटू नये याकरता तुम्ही माझं शिरच्छेद करा, माझं डोकं कापा आणि तुमच्यासोबत घेऊन जा. कमलाने शिर खंडोनी आपुले, कमलाने खंडोनी आपुले, कमलाने शिर खंडोने आपुले, कमलाने शिर खंडोने आपुले. वैष्णव मानिले जगा माझी, वैष्णव मानिले जगा वैष्णव मानिले जगा माझी, मानिले जगा कमलाने शिर खंडोनी आपुले, कमलाने शिर खंडोनी आपुले, कमलाने शिर खंडोने आपुले, कमलाने शिर खंडोने आपुले. वडिलांना सांगितलं हे या शिराचा खंड करा, शिरच्छेद करा. ते कबीर महाराज होते आणि हे कमाल महाराज होते. कमालने कमाल केली. कमाल महाराज म्हटले बाबा तुम्हाला मान्य आहे ना की जायाचे शरीर जाई लक्षणात. हे शरीर जाणारच आहे. एक ना एक दिवस हे शरीर मरणारच आहे. ते आज मरो, उद्या मरो, परवा मरो, कुणालाही राहायचं नाही, जायचंय सर्वांना. मग बाबा आजची संधी मी का सोडू? आज संतांच्या सेवेकरता जरी शरीर जात असेल तर यापेक्षा दुसरा लाभ कोणता आहे? त्यामुळे आज तुम्ही माझ्या जीवनाचं सार्थक करा आणि या शरीराला या संतांच्या उपयोगाला लावा. कबीर महाराज होते. वा, कबीर महाराजांना अभिमान वाटला की माझ्या पुत्राचे हे विचार खरोखर आहे. शरीर जाणारच आहे आणि ते जर संतांच्या उपयोगाला जात असेल काही अडचण नाही. म्हणून संतांच्या सेवेकरता कबीर महाराजांनी आपल्या मुलाचा आपल्या हाताने शिरच्छेद केला. शिर घेऊन घरी गेले आणि ती माताही तशीच होती. तिला सांगितलं हे सामान आणलेलं आहे. ती म्हटली त्या दुसऱ्या आठवड्यामध्ये काय? ते म्हटले तुझा हा कमाल आहे. ती म्हटली असं त्यांनी सर्व सांगितलं. हे बघ आता दुःख करण्याची वेळ नाही आहे. संत घरी आलेले आहेत आणि त्यांना भोजन घालणं गरजेचं आहे. तिने देखील सर्व दुःख गिळून घेतलेलं आहे आणि त्या संतांच्या करता भोजन तयार केलं. संतांनी जेवण केले. आता ही दिंडी पुढे निघणार होती. संत वारंवार विचारतही होते की कमाल कुठे दिसत नाही, परंतु तसेच उडवाउडवीचे उत्तर दिले. इकडे मात्र या वाण्याने जेव्हा तो देह मध्ये ओढला तर त्या देहाला शिरच नाही आहे. हा देह आहे तरी कुणाचा? पंचायत बोलावली, याला काहीतरी शिक्षा दिली पाहिजे. म्हटले आता हा कोण आहे तर हे काही कळत नाहीये. परंतु असं करा म्हटले भर चौकात याला सुळावर द्या, समजून येईल हा कोणाचा आहे. कोणीतरी येईलच ना. श्री कमाल महाराजांना त्या भर चौकामध्ये सुळावर देण्यात आलं ते शरीर. इकडे हे संत मंडळी सर्व भोजन करून असणारे जेव्हा निघालेले आहेत तेव्हा त्या चौकातून जात असताना सर्वांचं लक्ष त्या शरीराकडे गेलं. तेव्हा त्या ठिकाणी चमत्कार काय झाला? त्या शिर नसणाऱ्या धडाने आपले दोन्ही हात असे जोडलेले आहेत आणि संतांना प्रणाम केला. संत म्हटले कमाल आहे. ज्याला
त्याच्यात जीवच नाही आहे, ज्यात प्राण नाही आहे, असं धड आहे, परंतु ते नमस्कार करतं, हा कोणीतरी मोठा भगवत भक्त असला पाहिजे म्हटलं. कबीर महाराजांना खोदून खोदून विचारलं, महाराज कोण आहे सांगा. कबीर महाराज म्हटले, महाराज हा तुमचाच एक दास आहे. म्हणजे म्हणजे हा कमाल आहे म्हटले. असं का झालं म्हटले, असं झालेलं आहे. नामदेव महाराज म्हटले माऊलींना, माऊली तुमच्या सेवेकरिता आणि यांनी असणारा आपला देह समर्पित केला, आता तुम्ही समर्थ आहात. निर्जीवाला देखील चेतना तुम्ही आणू शकता, तुमच्याकडे सामर्थ्य आहे. तुम्ही आता या ठिकाणी आपलं सामर्थ्य दाखवा. ज्ञानोबा म्हटले आणा ते शीर. त्यांच्या धर्मपत्नीने असणारं ते शीर आणलेलं आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ते शीर लावता क्षणीच आणि कमाल महाराज त्या ठिकाणी उठून बसलेले आहेत. संत सेवा आणि या संत सेवेमुळे असणारं मिळालेलं कबीराला जीवदान, या परिवारामध्ये संत सेवा ही आज तागायत चालत आलेली आहे. मी बघितलं आहे की दरवर्षी दिंडी येते, अनेक साधू संत इथे उतरतात आणि त्या सर्वांचं आणि आदर आतिथ्य या परिवाराकडून केलं जातं. आणि म्हणून असणारं आमचे नामदेवराय संतांच्या मनामध्ये जिवंत आहेत, संतांच्या आठवणीमध्ये जिवंत आहेत, त्यांची स्मृती जिवंत आहे आणि त्यांची स्मृती जिवंत राहावी म्हणूनच ही सर्व संत मंडळी असणारे आणि त्यांच्याकरता या ठिकाणी उपस्थित राहतात. मनुष्य जगला म्हणजेच तो अमर आहे असं नाही, त्याची जर कीर्ती असेल तर तो अमरच आहे. तो का म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे, असं आमच्या नामदेवरायांचं जीवन आहे. आणि या नामदेवरायांनी खूप संत सेवा ही केलेली आहे म्हणून ते आज अजर अमर आहेत. आणि दरवर्षी आपण त्यांची स्मृती करतो. हा त्यांचा परिवार, त्यांनी आमच्या परिवाराकरता खूप काही केलं असं त्यांचं म्हणणं आहे, भरपूर केलं. म्हणून आम्ही त्याच्याकरता जे काय करतो ते फार कमी आहे. त्याच्याकरता आम्ही बरंच काही केलं तरी ते खूप काही नाही आहे असे त्यांचे विचार आहेत. म्हणून त्यांनी मागच्या वर्षी श्रीमद भागवत कथा, कीर्तन, अन्नदान ह्या गोष्टी फार उदारांतकरणाने केल्या. त्याच पद्धतीने याही वर्षी 7 दिवस भागवत कथा, त्यामध्ये हा कीर्तनाचा कार्यक्रम, सर्व महाराज मंडळींच्या स्वागताचा, हा संत पूजनाचा कार्यक्रम ही मंडळीने यावर्षी आवर्जून या ठिकाणी आखलेला आहे. ही त्यांच्याविषयी असणारी कृतज्ञता त्यांच्या अंतकरणामध्ये आहे आणि त्या दृष्टीनेच आम्ही सर्वजण या ठिकाणी आज उपस्थित आहोत. आणि ही वारकरी शिक्षण संस्थेची सेवा, तात्या म्हटले आम्हाला वारकरी शिक्षण संस्थेची सेवा हवी आहे. त्या दृष्टीने त्यांनी हा पुन्हा आग्रह धरला. अनेक आणि गुरुवर्यांना आम्हीही आग्रह केला. वारीची वेळ आहे, सर्व आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत, वारीमध्ये व्यस्त आहेत. आमचा मुक्कामही आज जवळ असल्यामुळे तात्यांच्या आणि आग्रहामुळे या ठिकाणी पुन्हा आम्हाला येण्याचं भाग्य लाभलं. सर्व संतांचं दर्शन झालं, या थोर परिवाराचं दर्शन झालं. म्हणून अस्तु.